नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे म्हणणारे एक थोर भारतीय समाजसुधारक, विचारवंत, समाजसेवक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते. त्यांचे मूळ आडनाव गोरे हे होते, पण महात्मा फुले यांचे वडील आणि 2 चुलते फुले विकण्याचा व्यवसाय करीत, त्यामुळे त्यांना फुले म्हणूनच ओळखले जाऊ लागले. नंतरच्या काळात त्यांचा परिवार कटगुणहून पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. ज्योतिराव केवळ 9 महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. ज्योतिरावांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर इसवी सन 1842 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. ज्योतिराव अतिशय हुशार होते. महात्मा फुले लहानपणापासूनच बंडखोर वृत्तीचे होते. विद्यार्थी दशेत असतानाच त्यांच्या मनात आपल्या देशातील परकीय इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्याचे विचार घोळू लागले. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी त्यांनी लहुजी वस्ताद नावाच्या पहिलवानाकडून दांडपट्टा, नेमबाजी इत्यादी बाबींचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. परंतु इंग्रजी सत्ता नष्ट करण्यासाठी इतर पद्धतींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. आपल्या सभोवताली असलेली सामाजिक विषमता, अन्याय, शोषण त्यांना प्रकर्षाने जाणवले आणि त्याविरोधी ते पेटून उठले. समाजात शूद्रातिशूद्रांना असलेली वागणूक, स्त्रियांची बिकट परिस्थिती, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती आणि रूढी याविरोधी सामाजिक व धार्मिक परिवर्तन आणल्याखेरीज समाजात न्याय, समता प्रस्थापित होणार नाही असे ज्योतिबांच्या लक्षात आले. स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना समाजात मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी 1854 मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात सुरू केली. ही देशातील पहिली मुलींची शाळा होती. या शाळेत शिकवण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर होती. त्यामुळेच त्यांना आपण पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून संबोधतो. काही समाजकंटकांनी त्यांच्या या कार्यात अडथळा आणायला सुरुवात केली, तरी देखील स्त्री शिक्षणाचे कार्य महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांनी अविरतपणे चालू ठेवले आणि त्यानंतर त्यांनी मुलींच्या 3 शाळा उघडल्या. गरीब व निर्बल वर्गाला न्याय देण्यासाठी 1873 मध्ये ज्योतिबांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ज्योतिरावांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. त्यामध्ये गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब अशा अनेक प्रकारच्या ग्रंथांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले होते. त्याचबरोबर त्यांनी समाजात अनेक सामाजिक सुधारणाही घडवून आणल्या. उदाहरणार्थ पहिल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, केशवपंत प्रथा बंद, विधवा पुनर्विवाह अशा प्रकारच्या. महात्मा फुलेंनी लिहिलेला अस्पृश्यांची कैफियत हा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ मृत्यूनंतर म्हणजेच 1891 मध्ये प्रकाशित झालेला आहे. ज्योतिराव फुलेंचे लिखाण निर्विवाद क्रांतिकारी होते. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना मुंबईतील सभेत 1888 मध्ये महात्मा ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिराव महात्मा फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. 1883 मध्ये स्त्रियांना शिक्षण देण्याच्या महान कार्यामुळे त्यांना तत्कालीन ब्रिटिश भारतीय सरकारने स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून गौरविले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी वयाच्या 63व्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले. अशा या महात्म्यास कोटी कोटी प्रणाम. या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले यांच्याविषयी सविस्तर माहिती अभ्यासली. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.